शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। शहराच्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी। घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांचं बोटीच्या माध्यमातून रेस्क्यू सुरू। जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना केली सुट्टी जाहीर। नाशिक जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांकडून तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा धक्कादायक आरोप। महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून चौकशी सुरू। नाशिकच्या काळाराम मंदिरासह गोदाघाट परिसराचं कायापालट होणार। नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रामकाल पथाची अॅनिमेटेड दृश्य न्यूज 18 लोकमतवर। गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीनं आझाद मैदानात धरणे आंदोलन। उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर आणि काँग्रेस नेते होणार सहभागी। खासगीकरण आणि कामगार कायद्यांच्या विरोधात आज भारत बंदची हाक। 25 कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता। बँकिंग, खाण आणि पोस्टल खात्याचे कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता। अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर। एआयबीनं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला अहवाल। अहवालाचा तपशील अद्याप अस्पष्ट। गुजरातमध्ये वडोदरा ते आणंदला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला। 4 ते 5 वाहनं नदीत पडल्याची भीती। 2 जणांचा मृत्यू। जम्मू काश्मीरपासून राजस्थानपर्यंत मुसळधार पाऊस सुरू। अनंतनाग आणि पिथोरागडमध्ये ढगफुटीमुळे नुकसान। अमेरिकेतील टेक्सासमध्ये आलेल्या प्राणघातक पुरानंतर न्यू मेक्सिकोमध्येही पुराचा कहर। शेकडो लोक घरात अडकले। नदीतील पाण्याची पातळी 20 फूट इतकी वाढली। आणि अभिनेत्री आलिया भट्टला 77 लाखांचा गंडा। पीएकडून प्रोडक्शन हाऊसमधून पैसे हडपल्याचा आरोप। जुहू पोलिसांनी केली आलियाच्या पीएला अटक।